हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे आता सकाळचा वेळ आहे आणि मी किचनमध्ये आली आहे. तर इथे ना डाळ भिजत टाकली होती मी रात्री. कशाला पाहिजे रुजूल ते? ओय, रुजूलसाठी मला आज चिला बनवायचा होता, त्याच्यामुळे मी डाळ भिजत टाकली होती रात्रीच. आणि इथे आज पालक आलूची भाजी करणार आहे. खूप दिवस झाले नाही खाल्ली त्यामुळे, आणि मस्त वाटतं आम्हाला. पालकच्या वरणपेक्षा आम्हाला पालकची भाजी आवडते त्याच्यामुळे. तर इथे मी पालक छान धुवून घेतली एका भांड्यात, बघू शकता तुम्ही इकडे ठेवली आहे. आणि इथे रुजूल आहे सायकलमध्ये बसलेला, तर त्याला खूप मजा येत होती. मी इथे काम करत होती तर त्याला बघून मस्त मजा करत होता. आणि हेही त्याला तिथे येऊन बघत होत्या काय करते, कारण ना तो जोराजोरात ओरडत होता मला बघून. तर मग इथे आता मी सगळ्यात आधी पालक पाण्यातून काढून धुवून घेतली. आणि ती चाळणी दिसत असेल जी मी यावर्षी संक्रांतीमध्ये घेतली आहे, तुम्हाला दाखवली, त्याच्यामध्ये काढून ठेवून देते, म्हणजे त्याच्यातलं जे काय पाणी आहे ते निघून जाईल. आणि मग भाजीची सगळी तयारी करून घेते. त्यासोबत ते कुकर दिसत असेल त्यामध्ये मी वरण पण लावून घेतलं होतं, तर वरण झालेलं आहे. आता फक्त ते वरणला मीठ आणि हळद करून गरम करायचं आहे, म्हणजे उकडून घ्यायचं आहे पातळ करून. आणि त्यासोबत इकडे आपलं भाजी पण कट करून झाली आहे. तर सगळ्यात आधी आता विचार केला की चिला बनवून घेते, पण मग नंतर विचार केला मी नाही, आधी स्वयंपाकाचंच आवरून घेते, कारण वेळ व्हायचा होता त्याचा ब्रेकफास्ट करायचा त्याच्यामुळे. तर इथे आता मी कढई ठेवून दिली गॅसवर आणि आता भाजी करायला घेते. भाजी करायच्या आधी त्याच्यासाठी लागणारे सगळे साहित्य मी काढून घेते, त्याच्यामुळे मला मग पटकन करायला होऊन जाते. तर इथे कढई गरम म्हणजे पाण्याने धुतली होती, तर ती ओली होती, त्याच्यामुळे फुल गॅस करून ती वाढवून घेतली आधी. आता यामध्ये तेल वगैरे टाकून देते. आणि इथे ना मला मिरची पाहिजे होती, तर हे उभेच होते इकडे, म्हटलं द्या आता, उभेच आहे तिथे. तर फ्रीजमधून मला मिरचीचा डब्बा, तर यांनी मग मला मिरचीचा डब्बा काढून दिला. त्यांना आता डब्बाही दिसत नव्हता किती वेळपर्यंत, कारण त्यांना फ्रीजशी काही संपर्कच पडत नाही त्यांचा, त्याच्यामुळे. त्यानंतर इथे तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा टाकून दिला आणि कांदा असा उभा कट केलेला, आणि आता त्याला छान परतून घेणार आहे तेलामध्ये. मी ही भाजी जी लाल मिरची असते ना सुकी, त्याची पण बनवते किंवा हिरवी मिरची टाकूनही बनवते. तर आज मी हिरवी मिरची टाकून बनवणार आहे. तर इथे जोपर्यंत कांदा थोडं होत होतं तोपर्यंत मी पटकन मिरची पण कट करून घेतली. आणि आता मिरची कांदा सोबतच परतून घेणार आहे मस्त तेलात. दोन्ही सोबत परतलं की वेगळं शिजवायची गरज पडत नाही, मिरची होईपर्यंत कांदा पण आपला होऊन जाते. आणि तोपर्यंत तिकडे टमाटर आणि बटाटा पण कट करून घेतला आहे, कारण मी आलू टाकून पालकची भाजी करणार आहे. तर इथे आता थोडंसं मस्तपैकी याला शिजवून घेते. त्याच्यानंतर थोडीशी हळद नाही, हिंग टाकून दिलं. आणि या भाजीला जास्ती काय वेळ लागत नाही, पटकन होणारी भाजी आहे आणि खूप छान वाटते. नुसती पालकपेक्षा बटाटा टाकून केलेली छान वाटते, त्याच्यामुळे बटाटा टाकून करते. आणि मग इथे हे होत होतं तोपर्यंत तिकडे मी दुसरं पण आपलं काम करत होती, कारण किचनमध्ये सकाळच्या टाईमला इतके कामं असतात, छोटे छोटे दिसत नाही पण. आणि आपण प्रत्येक काम कसं कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकत, आपल्याला साईड बाय साईड दुसरे कामं सुरूच असतात आपले. इथे परतून झालं होतं तर हळद आणि मीठ टाकून दिलं. हळद आणि मीठ टाकल्यावर याला पण थोडं परतवून घेतलं. त्यानंतर जे बारीक कट करून ठेवलेलं टमाटर होतं ते टाकून दिलं. आणि आता त्याला मिक्स करून थोडं सॉफ्ट व्हायसाठी झाकून शिजवून घेणार आहे. झाकून शिजवलं की टमाटर लवकर सॉफ्ट होते. आणि मग त्याच्यानंतर एकदा मिक्स करून घेईन टमाटर सॉफ्ट झालं म्हणजे. आणि मग यामध्ये
बटाटा आणि पालक सोबतच टाकून देणार आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं पालक शिजतं त्यासोबत आपलं बटाटा पण शिजून जाते. आणि पालक बघू शकता इतकी फ्रेश होती. यांच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती येतात म्हणजे, तर त्यांनी आणून दिली होती त्यांच्या शेतातली पालक. इतकी फ्रेश होती. 8 दिवस झाले या पालकला ठेवून फ्रीजमध्ये. जशानी तशी होती, काही खराब वगैरे झाली नव्हती. मी साफ करून ठेवली होती. फ्रेश असली की पालक जास्त दिवस टिकते, नाहीतर मग ती लवकर खराब होते. सगळ्या भाज्यांमध्ये लवकर खराब होणारी भाजी म्हटलं तर पालक आहे. आणि पालक कढईच्या वर आली होती, त्याच्यामुळे मी असंच टाकून झाकून ठेवून दिलं. थोड्या वेळाने ती कमीच होते, कारण पालेभाज्या दिसायला जास्त दिसतात आणि मग बनल्यावर कमीच होतात. आणि इथे ना कशाचा तरी डब्बा पण रिकामा झाला होता, तो पण हात लागला घासून घेते. म्हटलं तिकडे भाजी होत आहे, एका साईडला वरण उकडत आहे आणि आता फक्त भात लावायचा आहे. तो कुकरमध्ये तांदूळ पण काढून ठेवला आहे मी. त्याच्या आधी म्हटलं हे कुकर लावायच्या आधी वरण होईपर्यंत हे जे थोडेफार भांडे आहेत ते वॉश करून घेते. त्यामध्ये काय ना डब्बा वगैरे होता आणि मी खिडकीतून बाहेर बघत होती. काहीतरी ती साईडवाली आली होती ड्राय बाल्कनीचं, तिला बघत होती काय करताय म्हणून. आणि असं कोणी आलं की आपलं लक्ष जातंच काय करता करता. त्याच्यामुळे तर इथे आता हे वॉश करून घेते. इथे भांडे धुवून झाले होते, त्यासोबत आपली भाजी झाली होती आणि वरण भात सगळं झालं होतं. आता इथे फक्त हे जे चिला आहे हे बनवायचं होतं मला. तर ती जी डाळ भिजत टाकली होती ना, मुंगाची होती आणि मसूरची अशी मिक्स डाळ होती. तर ती मी रात्रीच भिजत टाकली. आता याला मिक्सरला बारीक करून घेतलं त्याचं असं बॅटर. आणि त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि चिमूटभर तिखट टाकलं होतं. त्यासोबत गाजर, कोथिंबीर असं सगळं टाकलं होतं आणि त्याचे असे मस्तपैकी चिला बनवून घेतला. तर हे तर रुजुलला मस्त आवडलं. त्याला फर्स्ट टाईमच हे इंट्रोड्यूस केलं होतं मी, पण त्याला आवडलं. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर इथे आम्ही झालो रेडी. घरातली कामं आवरून आता पटकन बाहेर जाऊन येते, कारण संक्रांतीचं शॉपिंग करायची आहे, कारण याची करायची आहे लूट. तर त्याच्यामुळे काय काय सामान घ्यायचं आहे. मग यांना जायचं आहे ऑफिसला. हॅलो, हाय. ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळे. तर म्हटलं आधी जाऊन येऊ, कारण संध्याकाळी मग वेळ नाही मिळत. त्याच्यामुळे आता गेलेलं बरं आहे, कारण घरातलं आवरून झालं आहे. तर चला पटकन जाऊन येतो. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर फ्रेंड्स, आता झाली संध्याकाळ आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की आम्ही बाहेर जातोय, पण जसं आम्ही लॉक लावत होतो दाराला तेवढा त्यांना फोन आला. निघतच होतो, फक्त चप्पल घालायचे बाकी होतो. त्यांना फोन आला ऑफिसमधून आणि यांना जावं लागलं. तर सगळी तयारी तशीच झाली ना, आम्ही गेलोच नाही बाहेर. पण मग थोडीशी 5 मिनटं वाटलं मला असं काही की अरे म्हटलं झालंच मिळालं. मग नंतर विचार केला जाऊ दे, नाही तर नाही, तेही गरजेचंच आहे. तर मग आम्ही घरीच आहो. मग त्याच्यानंतर रुजुलचं जेवण खावण झालं. रुजुल झोपला, आता मग अशीच उठला पण. आणि आता मस्ती चालू आहे रुजुलची. असं रुजुल मस्ती करताय का? रुजुल हॅलो. हे काव ना बाबा, ची बाबा गंदा पोगा. तर चला, कपडे आहेत बाहेर आता पुष्कळ सारे, ते घेऊन येते. 4 वाजत आहेत. भेटूच नंतर. रुजुल, ए रुजुल, रुजुल कुठे येतो, कुठे येतो, कुठे येतोय? अरे कुठे येतं बाबा? तर फ्रेंड्स, इथे बघू शकता मी भांडे घासून घेतलं. फक्त आता हे सगळं क्लीन करायचं बाकी आहे. त्यासोबत हे जे भांड्यांना जे वाढल्यासारखे दिसत आहे, संध्याकाळपासून घासून ठेवलं आहे. 4-5 ताटं आणि तावा तसंच ठेवावं लागलं होतं, कारण रुजुलला एवढी झोप येत होती, तो इतका चिडचिड करत होता इथे येऊन. मग त्याला झोपवलं, बसले तिकडे आणि यांची यायची वाट बघत होते. हे आले आता, त्याच्यानंतर मी हे घासले आत्ता आणि आता हे सगळं क्लीन करते. त्यानंतर सकाळचे कामं आवरली आणि मग मी काही शूट नाही केलं. तुम्हाला सांगितलं बाहेर जाते, पण मग बाहेर जाणं झालं नाही. मग रुजुलच्या मागे दिवस निघून गेला. इथे आता रात्रीची वेळ आहे, जेवण खाऊन सगळंच झालं आहे. तर इथे मी ना विम जे लिक्विड असते त्याने पूर्ण गॅस आणि गॅस ओटा, टाईल सगळं मी घासून घेतलं आहे.
असं केलं की पटकन क्लिनिंगला बरं पडते त्याच्यामुळे. आणि आता इथे मायक्रोफायबर जे क्लोथ असते त्याच्याने हे पूर्ण असं वाईप करून घेणार आहे. याच्याने पटकन क्लीन होते. हे खूपच छान कापड आहेत. जे कोणी यूज कधी केलं नसेल तर ते नक्की यूज करा. हे आपण जे असे कोणते पण कापड यूज करतो ना, कधी जुने कापड घरात असतात ते वगैरे, त्याच्यापेक्षा हे खूपच छान असतात कापड. एकदा घ्या, क्लिनिंगलाही सोपं पडते आणि कापड वॉश करायला पण एकदम इझी आहे. जेव्हा ते कापड असं थोडं घाण झाल्यासारखं वाटलं, त्याला गरम पाण्यात भिजवून ठेवून द्या थोड्या वेळ लिक्विड टाकून, कुठलंही आपलं जे वॉशिंगवालं असते, आणि ते काहीच न करता अगदी साफ होऊन जाते. आणि इथे मग आता बघू शकता मी सगळं सामान सरकवून क्लीन करून घेतलं. रात्री अशी क्लिनिंग केली ना तरच बरं वाटते. सकाळी आल्यावर इतकं फ्रेश वाटते किचनमध्ये. पण कधी-कधी होते, आता आधी तर सुरुवातीला मी रोजच करत होते, पण आता कधी-कधी होते की नाही होत तसं करणं. तर इथे सगळं क्लीन करून घेतलं आणि गॅसचे जे स्टँड वगैरे आहेत ते घासून ठेवले आहेत. त्याचं ना पाणी निघायचं होतं कारण ते मला गॅसवर वापस लावायचे होते. तर तिकडे त्याच्यातलं पाणी हे होतं, तर तोपर्यंत म्हटलं रुजुलचा पसारा आहे तो उचलून घेते मी. हे सगळं मी रात्रीच उचलून ठेवून देते, म्हणजे सकाळी ना इथे सामान दिसत नाही आणि रात्री उचलून ठेवलं की सकाळी आपल्याला बाकी कामं करायला सोपं पडते. तर याचे जे खेळणे वगैरे आहे, हा झोपला की त्याच्यानंतर मग मी सगळ्याचा पसारा उचलून ठेवून देते. तर रात्री झोपायच्या आधी हा एक काम एक्स्ट्रा असते आता. आणि हे सगळं उचललं आणि मग वापस आणखी किचनमध्ये आली मी. तर इथे बघू शकता ते गॅसचे जे स्टँड वगैरे आहे ते सगळं मी वॉश करून ठेवलं होतं. आणि इथे ना बॉटल बॉईल करून ठेवली आहे रुजुलची, तर ती पण आता झाकून ठेवून देते. आणि हे वापस आता शेगडीवर म्हणजे गॅसवर लावून देते स्टँड वगैरे. आणि हे सगळं सिंक वगैरे मी घासून ठेवलं होतं आधीच. आता फक्त हे सगळं जे पाणी झालं आहे ते वाईप करते आणि मग जाते झोपायला. हे मला विचारत होते काय चालू आहे तुझं इकडे खटपट. मी म्हटलं हे करणं गरजेचं आहे कारण कॉकरोच होतात. हे जर आपण सगळं नाही केलं ना तर खूप कॉकरोच होतात त्याच्यामुळे. तर चला फ्रेंड्स, असा होता आजचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि आता मी कंटिन्यू व्लॉगिंग करत आहे तर त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. चला भेटू उद्याच्या अशा एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.